केवलं करुणाकारं आनन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोमं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुर्पातु मां भवे। ज्ञानेशामृतसरोजयुक्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकर साक्षी स्वयं कापडी गारस्थे किल एकनाथसदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। आज आपण सत्संग म्हणजे प्रश्नोत्तराच्या अंगाने घेणार आहोत. ध्यान आणि सत्संग असंच आपण म्हटलेलं आहे. तर बहुतेक इथे येणारी सगळी मंडळी ध्यान करणारी आहे. ज्यांनी करणारी नाहीत त्यांनी समजून घ्यावं कसं करायचं ते आणि मग करायला लागावं. कारण साधनेमधली महत्त्वाची अंग जी आहेत त्याच्यात अंतरंग साधनेमध्ये ध्यान हे महत्त्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट नाम, तेही आत श्वासावर. माळेवरचं नाव हे अजून बहिर्मुख, पण श्वासावर नाम घ्यायचं शिकलं की ते अंतरंग साधना झाली. कारण आपल्याला परमार्थ साधनेने आत्म्याचा शोध घ्यायचा असतो. तो शोध घ्यायचा असेल तर डोळे उघडून तो शोध घेता येत नाही. तो दुर्बीण लावून आत्मा सापडणार नाही, मायक्रोस्कोप खाली दिसणार नाही. त्यामुळे तो जर बघायचा असेल तर डोळे मिटूनच आत त्याला पाहायला लागतं. ध्यान नाम हे महत्त्वाची साधन आहे. त्याला जोडून मग आपण गीता ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांचं वाचन चिंतन करतो. ते समजून घेण्यासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल ध्यान नाम करणं असं आहे. तर आता प्रश्न काय काही लोकांचे आहेत ते आपण बघूया. त्याप्रमाणे बोला, काय काय प्रश्न आहेत? कुणी काढलाय म्हणले आताच? हां बोल विचार. हां की पूर्वीच्या संतांनी केवढा 12 वर्ष पुरश्चरण वगैरे केली. आता संत रामदास स्वामींचाच फोटो आहे की 12 वर्ष पाण्यात उभं राहून माशाने पाय तोडले वगैरे खाल्ले. तर आपण तर मऊ आसनावर ध्यान करतो, मग तेवढं तरी आपण आत्मदर्शन प्राप्त करून घेतो. मग पूर्वीच्या संतांनी कष्ट का घेतले? घेत नाही आपण, पण मग घेता येतं का? अवघड आहे. कारण काय आहे, देह बुद्धी जर जायला हवी असेल कष्टच करायला लागतात. पण ते कोणत्या प्रकारचे? आता शारीरिक कष्ट पाहिजेत, जरूर पाहिजेत. आता उदाहरणार्थ तुम्ही श्रीधर स्वामींचं चरित्र वाचलं, गोंदवलेकर महाराजांचं वाचलं, समर्थांचं वाचलं, कुणाचंही चरित्र, नाथांचं चरित्र जर वाचलं, ही सगळी चरित्र वाचली. कल्याण स्वामींचं पहा तुम्ही, सगळी चरित्र जर अक्काबाई होत्या, वेणाबाई होत्या, केवढ्याले कष्ट त्यांनी आश्रमासाठी उचललेले आहेत. त्यामुळे कलावती देवीने कुठलंही तुम्ही संतांची चरित्र जर पाहिलीत ना, तर देहाला कष्ट दिल्याशिवाय देह बुद्धी जात नाही. आरामात आपलं गादीवर बसून ध्यान करून तूप रोटी खातायत, लोळतायत, गप्पा मारा तिकडं तिकडं, तर ते देहभाव उलट आणखीनच चोचले पुरवले जातात. किंबहुना खरं सांगायचं तर, थोडं स्पष्ट बोलायचं तर, थोडं थोडं साधना करायला लागलो लोक जर आपल्याला मोठं समजायला लागले आणि ती व्यक्ती जर सावध राहिली नाही तर आजूबाजूची मंडळी त्याला महाराज म्हणून मोठं करतात. नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, ऐशाराम सगळे त्याला मिळायला लागतात आणि मग तो साधना करण्याच्या ऐवजी त्याची साधना सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे फार सावध राहायला लागतं. लोकांनी जरी आपल्याला मोठं म्हटलं, काय मोठं झालो तरी तो जर साधक असेल, रमण महर्षी पहा, रमण महर्षींचं ते जीवन आहे. त्यांच्या आश्रमामध्ये भाजी चिरण्यापासून झाडू मारण्यापासून सगळी कामं ते करत होते. अगदी स्वरूपानंद घेतले तरी आंब्याच्या पेटीवर नावं घालण्यापासून, तब्येत एवढी अशक्त होती तरी मुलांना शिकवण्यापासून सगळे कष्ट ते करत होते. त्यामुळे देह कष्ट न करता आपलं घृतकुल्या मृतकुल्या म्हणतात तसं आपलं आराम खात पीत
आपण साधना करत असलो तर देहाचाच भाव वाढेल, देहापासून अलिप्तता येणार नाही. लक्षात आलं? त्यामुळे जसं म्हटलंय, देहे दुःख ते सुख मानित जावे. देहाला कष्टच पाहिजेत, देहाला दुःखच पाहिजे. त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखवला, असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण त्या देहाला जर का सगळं, आता बघा ना, जी मंडळी आरामात राहतात ना, त्यांना आपण जे विचारलं जरा ध्यान नाम कशाला, पुनर्जन्म असू दे ना, गाडीतनं फिरतोय, बंगल्यातनं राहतोय, काय कशासाठी करायचं परमार्थ, आमचं छान चाललेलं आहे. म्हणजे जोर सगळं छान चाललेलं असतं ना, तोपर्यंत त्यांना परमार्थ करावा, आत्म्याचा शोध घ्यावा असं वाटतच नाही मुळी. आणि मग जेव्हा देह दुर्बल होतो किंवा देहाला काही व्याधी होतो किंवा कुणी घरात विचारणं होतं. कालच मला ते एका प्रवचनात त्यांनी गोष्ट सांगितली, मोठा ह्याच्यातलं काम केलेला मनुष्य शेवटी अंतरुणावर पडला, तर त्यांनी जेव्हा देह सोडला तेव्हा कोणी जवळ नव्हतं. ही स्थिती आहे, परिस्थिती, कोणी विचारणारं नाही. अशी स्थिती होती तेव्हा आपण जागे होतो आणि असं वाटतं की काय आहे. कालच ते एकाने माझा फोन आला तेव्हा त्याने म्हटलं, मला ताई इथं एकटेपण फार वाटतं. म्हटलं काय एकटेपण वाटतं, तू साधक आहेस ना, नोकरी झाली की ध्यान कर, नाम घे, वाचन कर, चिंतन कर, देहासाठी तरुण आहेस, व्यायाम कर. एकटेपणा का वाटावा, वेळ कसा घालवावा असा प्रश्न का यावा. किती गोष्टी आहेत करण्याजोगे आपल्याला, प्रत्येक मिनिट मोलाचा आहे. ह्याची काय आहे जाणीवच करून दिली जात नाही. सगळं आपलं ठीक चाललंय ना, मग टाइम पास कसा करायचा असा प्रश्न येतो. त्यामुळे विशेषतः ह्याची जाणीव जेव्हा कोणी विचारत नाही असं होतं, किंवा विचारत नाही याचा अर्थ अगदी आयशारामात सुद्धा असतील राहणारे, तथापि घरची माणसं फारसं लक्ष देत नाहीत म्हाताऱ्या माणसाकडे. असा सगळ्या म्हाताऱ्यांचा अनुभव आहे. त्यांना जे वाटत असतं लोकांनी आपल्याला विचारावं, काय चौकशी करावी, त्यामुळे आता काय विचारायचं, राहताय घरात, 2 वेळा जेवताय, सगळं आणखी काय करायचं तुमचं. तुम्ही फार जर त्यांच्याकडनं अपेक्षा करायला लागलात तर दोघांच्या 2 पिढ्यामध्ये भांडण होतं. अशा वेळेला जर पारमार्थाचा बोध असेल तर प्रत्येक गोष्टीकडे आपण कसं बघायचं हे आपल्याला शिकवलं जातं. मी नेहमी सांगते जसं की वृद्धपणे आपल्याला जर विचारत नाही, आपण फार बरं म्हणायचं, सगळे बाहेर गेले ना, फार छान, आता ध्यान नाम वाचन करू का, त्यांच्यावर आपण आता सिनेमाच्या रांकेत जाऊन उभं राहणार का, असं नाही. तर तू आता जो प्रश्न विचारलास त्याच्यामध्ये देह कष्ट हे आवश्यक असतात. आणि जे तुम्ही म्हणताय ना आरामात करतायत ते करताय तेवढंच, आत्मदर्शनापर्यंत जाता येणार नाही. कारण आत्मदर्शनासाठी जाण्याची जी ध्यानाची साधना आहे, ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद आत्मानम आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. 3 गोष्टी सांगितल्या, ध्यानाने किंवा सांख्य योगाने, ह्याचा अर्थ प्रकृती पुरुष विचार करून किंवा कर्मयोगाच्या अंगाने जाता येतं, पण ध्यानाने डायरेक्ट आत्म्यापर्यंत पोचता येतं. त्यामुळे ते जर करायचं असेल तर ध्यानाला बसल्यानंतर आज काय जेवायला करायचं आहे, आज कुठली साडी नेसायची, कुठले दागिने घालायचे, लग्नाला जायचं, हे जर आपण विचार करत बसलो तर ध्यान कसं करणार. बाहेरच्या सगळ्याच्या पासून विरक्ती यायला पाहिजे. विरक्ती याचा अर्थ अगदी काय भस्मचर्चा करायला नको, आहे ते कपडे सोडून दुसरे भगवे घाला असं काही नाही. साध्या आपल्या ह्याच्यात असं आपण आतमध्ये आले पाहिजे वृत्ती. त्यामुळे विरक्ती ही बाहेरच्या कपड्यावर अवलंबून नाही. वैराग्य विरक्ती ही मनाची स्थिती आहे. वैराग्याची व्याख्या अशी केलेली आहे, बाहेर सगळ्या गोष्टी जगाच्या आहेत त्या तृणवत वाटतात, काही त्याला महत्व वाटत नाही. असं आहे, ठीक आहे, राजवाड्यात आहोत तरी ठीक आहे, झोपडीत असलो तरी ठीक आहे, बाहेर लक्षच नाही कुठे. इतकं कडकडीत वैराग्य आल्याशिवाय त्याला धगधगीत वैराग्य म्हणतात, कडकडीत वैराग्य म्हणतात. असं आल्याशिवाय आत्म्याचा शोध लागणार नाही. आपण आपले बसतो, बसा एवढं म्हणते. म्हणून माझ्याकडं स्वामीजींचे अनेक अनुग्रहित आहेत ना, त्यांना जर विचारलं कसं काय चाललंय, ते म्हणतात चाललंय ध्यान वगैरे. म्हटलं चाललंय नुसतं एवढं म्हणू नका, ह्याच्या पुढं जायचं नाही का तुम्हाला. आता आहे आम्ही आपला 1-1.5 तास बसतो ध्यान करतो, इथं ठीक आहे ना, पण ह्याच्या पुढे जायला पाहिजे ना तुम्हाला. शेवटपर्यंत जर पोचायचं असेल तर तिथं समाधान मानून उपयोगी नाही. ते परमार्थात समाधान मानायचं नाही आहे, परमार्थात आणखी पुढे जायचं आहे, आणखी पुढे जायचं आहे, तो प्रयत्न करायला पाहिजे. संसारात समाधान असावं, ठेविले अनंते तैसेची राहावे. काय जेव्हा अन्नवान आहे, आपल्याला वर छप्पर आहे, अंगावर कपडा आहे, अन्न आहे, पुरे की आपल्याला आणखी काय पाहिजे, तिथं समाधान पाहिजे. पण परमार्थात मात्र नाही.
अजून माझं ध्यान लागत नाही, अजून माझं नामात गोडी लागत नाही, अजून मला कळत नाही नेमकं काय करावं, समजून द्या. अशी तडफड 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 जीवाची व्हायला पाहिजे, तर तो आत्मा सापडणार. बघा ना, संतांची चरित्र वाचा, रात्र टाव फोडत असत. गुरुदेव रानड्यांचं काय, रात्री उशा भिजत असत, नाही अजून सापडत, नाही अजून सापडत. मग जळा विण जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. किंवा स्वरूपानंदाने जसं म्हटलंय, कागा माझा तुझं येणं कळवळा, उदारा दयाळा पांडुरंगा. तळमळ तळमळ झाली पाहिजे. तळमळ होतची आहे. हे जे समर्थांनी म्हटलंय ते इतरांच्याकडे बघून म्हटलंय की काय करावं, इतकं या लोकांना सांगितलं तरी यांच्यात काही फरक पडत नाही, म्हणून ती वाटणारी गोष्ट आहे. लक्षात आलं? क्षेत्रामध्ये समर्थांनी जे काम केलं ते काम आणि आता जे परमार्थ काम चालू आत्ता परमार्थात काम चालू आहे असं म्हणताना सुद्धा त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे खऱ्या अर्थाने परमार्थ, म्हणजे मला आत्मदर्शनच पाहिजे अशा जिद्दीनं जाणारी मंडळी फार थोडी असतात, किंवा तसं मार्गदर्शन करणारी ठिकाणं देखील फार कमी असतात. म्हणजे त्याला कसं आहे, असं व्यवहारातलं उदाहरण घ्या की प्राथमिक वर्गामध्ये, बालवर्गामध्ये पुष्कळ मुलं असतात, लाखोनी. त्याच्यापेक्षा शाळेमध्ये कमी, कॉलेजमध्ये कमी आणि PhDला कमी. तसं ज्या ठिकाणी नेमका परमार्थ सांगितला जातो आणि एकच हे, त्याच्यामध्ये कुठे एंटरटेनमेंट, गप्पा गोष्टी, राजकारणाचा भाग असलं काही नसतं, आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या श्रोत्यांची संख्या देखील मर्यादित असते. आणि ज्या ठिकाणी हजारो मंडळी जमतात त्या ठिकाणी बहुधा आपण ऐकायला गेलो तर लक्षात असं येईल की त्या ठिकाणी गप्पा गोष्टी, राजकारणात मंत्र्यांच्यावरती टीका, अमक्यावर टीका, म्हणजे लोकांना जरा खुसखुशीत आणि रंजकता अशी जर असेल तर त्या ठिकाणी बरीच मंडळी जमतात. त्याचं कारण खरा परमार्थ समजून घ्यायला तीव्र बुद्धी लागते, आणि ती बुद्धिमत्ता सुद्धा सूक्ष्म बुद्धिमत्ता लागते. राजकारणातली बुद्धिमत्ता तिथं उपयोगी पडत नाही. जे काय राजकारण हे अर्थाने आपण जे म्हणतो अशी तिथं चालत नाही. आणि सर्वसाधारणतः एक तर अशा ठिकाणी भाविक मंडळी पुष्कळ जमतात, जे ज्या ठिकाणी अगदी मास प्रोडक्शन म्हणतो, 1,00,000-2 लाख आपण TV वरही बघतो, खूप मोठे पेंडॉल घातलेले असतात. पण तिथली जर आपण प्रवचन ऐकली तर सामान्यतः वरवर असतात, कसं वागावं, संसारात काय करावं, कसं काय करावं वगैरे. पण त्या ठिकाणी ध्यानातली शून्यावस्था वगैरे शब्द देखील आपल्याला ऐकू येत नाहीत कुठे. शून्यावस्था म्हणजे काय, महाशून्यावस्था म्हणजे काय, साक्षात्कार म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, वर सगळं बोललं असतं. आणि त्याचं कारण हेच आहे दोन्ही तऱ्हेनं की आपल्याला जर खूप लोकांना जमवायचं असेल तर आपण थोडं खाली येऊन रंजकतेनं बोलावं लागतं. आणि तसं जर नसेल तर जसं वर्गाला शिकवणं 60 मुलांना, आणि त्यातली मग मुलं निवडायची स्कॉलरशिपसाठी आणि त्यांच्यासाठी खास वर्ग घ्यायचा, असं जसं करायचं असतं तसं ज्या ठिकाणी असा खोल विषय सांगितला असतो. तर काल परवाच एका ठिकाणी प्रवचनाला सहज जाण्याचा योग आला, तर तिथं असं आम्ही बघितलं, तुम्ही कुणी जर ऐकलं असेल इथं नेहमी ऐकणाऱ्या मंडळीने, तर तुमच्या लक्षात आलं असतं की एकही मुद्दा नवीन काही मिळाला नाही. त्याचं कारण जनरलच बोलणं होतं बरंचसं, आणि लोक हसत होते, विनोद चाललेला होता वगैरे वगैरे. म्हणजे हे सामान्य पातळीवर बोलणं होतं. आणि वर्षानुवर्ष हे तुम्ही जरी ऐकत राहिलात तरी त्याच्यातून आपल्याला जी प्रगती करायची आहे साधनेच्या अंगाने ती होऊ शकत नाही. नाहीतर दुसरा एक वर्ग असतो भाषणांचा, त्याला प्रवचन म्हणत नाहीत, भाषण म्हणतात. संत वाङ्मयावरची भाषणं असतात. मग त्या ठिकाणी ते तुम्हाला फक्त विचार सांगतात. बहुधा प्राध्यापक वर्ग जो असतो किंवा संत अभ्यासक मंडळी जे असतात ते तुम्हाला त्या पद्धतीनं सांगतात. कुठलंही चांगलं किंवा वाईट असं मी म्हणत नाही. जसं एखाद्या कापडाच्या दुकानात गेलो तर साधी घरची नेसायची जे कपडे म्हणतो आपण तेही मिळतात, आणि लग्नातले शालूही मिळतात. सर्व माल तिथं ठेवलेला आहे. येणाऱ्या गिराईकाला काय पाहिजे ते त्यांनी निवडायचं. तसं अनेक ठिकाणी हे कार्यक्रम चाललेले असले किंवा हे तरी ज्याला तिथे एखादा गेला आणि बघितलं बा इथं नवीन काहीच मिळण्यासारखं नाही आहे, आणि त्याला जर पुढचं हवं असेल तर तुम्हाला इथे येऊन मी कशाला वेळ घालू.
त्याच्याच बरोबर एखाद्या ठिकाणी वरच्या पातळीवर बोललं जात असेल आणि ते येणाऱ्या श्रोत्याला जर ग्रहण होत नसेल तर तो म्हणेल काय बोलले व आपण, काय कळलं नाही आपल्याला, जाऊ दे, तिथं काय कंटाळा येतो आपल्याला, कारण आपल्याला ते काही समजत नाही. याचा अर्थ असा, स्वामीजी म्हणायचे तसं, कोळशाला गिराईक हिऱ्यालाही गिराईक आहे. येणाऱ्या ग्राहकाला काय पाहिजे, कोळशे पाहिजे असेल कोळशाकडे जा, हिरे पाहिजे असेल हिऱ्याकडे जा, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तर तुम्ही जसं म्हणता की पूर्वीचं काय तुमचा प्रश्न होता नेमका, हा, तर तो समर्थांच्या वेळेला सुद्धा असा परमार्थ असणारच. हा, ज्या अर्थी त्यांनी सद्गुरूंच्यावर बोललेले आहेत की असे सद्गुरू असावेत आणि असे नसावेत, बरं का. किंवा सुरुवातीच्या समाजात म्हटलंय मत्सर म्हणताची गोवी लागोस नदी, त्या काळात ते मत्सर करणारे लोक होते, तुकोबांच्या काळात होते, ज्ञानेश्वरांच्या काळात होते. सगळ्या काळामध्ये सामान्य मंडळीही असतात आणि संतही असतात. तथापि संत ओळखता यावे लागतात. मध्ये जसं मी सांगितलं पंढरपूरच्या त्या यात्रेच्या वेळेला तिथं त्यांनी महाचर्चा ठेवली आणि एकाला त्या रांकेत उभे राहिलेल्या एकाला त्यांनी माईक देऊन विचारलं की हल्लीच्या काळात कुणी संत आहेत असं तुम्हाला वाटतं का. तर त्यांनी सांगितलं कोणी दिसत नाहीत आणि सगळे तिथं महाराज बसलेले होते कीर्तन प्रवचन करणारे. त्यांनी स्पष्ट सांगितलं एकही कुणी संत आहे असं मला दिसत नाही. याचा अर्थ असा की महाराज ही बिदावली आपण लावली, लोकांनी लावली, आपण लावून घेतली. आपण विचार करायला पाहिजे आपण खरोखरच महाराज आहोत का. महाराज याचा अर्थ एक, आणि आचार्याला महाराज म्हणतात ना त्या तिकडल्या बाजूला, तो एक वेगळा प्रकार आहे तो. हा, तर तसा नाही, पण खऱ्या अर्थाने आपण महाराज झालो का असं विचार करायला पाहिजे. आणि संत नाहीत असा कोणताही काळ नाही, संत असतात. आपल्यालाच ओळखता आले पाहिजेत. उलट किंबहुना संत साध्या वेशात असतात. स्वरूपानंद जसे, काही कपडे बदलले नव्हते. तुकोबांनी कपडे बदलले होते का, त्या काळचे जे कपडे होते तसेच त्यांचे होते. नाथांनी काही वेगळं केलं होतं का, नाही, तसेच होते ते. समर्थांनी संन्यासी सगळ्या ठिकाणी भारतभर त्यांनी हे केला म्हणून त्यांचे कपडे भगवे होते. पण बाकीचे जर आपण सगळ्यांपैकी साध्याच कपड्यात असतात, साधंच वागत बोलत असतात, आपल्यासारखेच दिसतात, खातात पितात, तथापि त्यांचा बोध वेगळा असतो आणि त्यामुळे ते संत आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि संतांचं काय, सद्गुरूंचं मुख्य लक्षण काय सांगितलंय, शुद्ध ब्रह्मज्ञानाचा जो उपदेश करतात ते संत, त्या सद्गुरू. आणि त्यांना जर बोलायचं असलं तर परमार्थाबद्दल बोलणार. पंतप्रधानांनी काय करावं, त्यांचं बरोबर का चूक आहे हे परमार्थात बोलायचं काही कारण नाही आहे. पण लोकांना ते खुसखुशीत वाटतं मग पुष्कळ मंडळी त्याच्यावरती कीर्तनही करतात, प्रवचनही करतात. हे अभिप्रेत नाही आहे. पण ते असावं का नसावं तर त्याचाही प्रश्न असा आहे, अजिबातच लोक काहीतरी सिनेमाच्या रांकेत जाऊन बसण्यापेक्षा निदान जात आहेत ना, तिथं नाम घेत आहेत ना, करू देत. पण तिथं जन्मवर बसणार का तिथून वर येणार हा विचार करायला पाहिजे. ज्याला खरोखरच तळमळ असेल तो म्हणेल की नाही इथं मी ऐकलं, आता ह्याच्या नाही, ह्याच्या पुढं मला पाहिजे, ह्याच्या पुढं पाहिजे. मग पुढं सांगणारा कोण आहे तिथं तो शोधेल. आणि तशी जर त्याची तळमळ असली तर त्याची योग्य त्या ठिकाणी गाठ पडते आणि पुढे काय करायला पाहिजे त्याला कळतं. त्यामुळे आत्ताचा आणि पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तसा फरक काही नाही. सर्व काळी सत्वगुणी मंडळी आहेत, रजोगुणी आहेत, तमोगुणी आहेत. गोपाळकृष्णांच्या काळातही कौरव होते, दुर्योधन, दुःशासन, जरासंध, ह्याच्यामध्ये कंसापासून सगळे होते तेही होते. रामचंद्रांच्या काळात रावणासारखे होते सगळे. प्रत्येक काळामध्ये अशी मंडळी असणारच आहेत. तेव्हा आता वेगळं फार झालं असंही म्हणता येत नाही. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची मंडळी समाजात असणार, जाणार आणि बघायचं आपल्याला कुठं काय माल मिळणार आहे त्याप्रमाणे त्यांनी शोधायचं. लक्षात आलं. बोला. एक वाचनामध्ये असा प्रश्न आला की दुधामध्ये लोणी असतं आणि आपल्या देहामध्ये आत्मा आहे. तर दुधापासून लोणी मिळवण्याची जी क्रिया आणि आपल्या आत्म्यापर्यंत जायची म्हणजे देहबुद्धीपासून. व्यवहार करताना व्यवहारात असं उदाहरण दिलं जातं नेहमी की आपल्याला लोणी पाहिजे. दुधामध्ये लोणी आहे, परंतु दुधातनं लोणी आपोआप मिळतं का आपल्याला. त्या दुधाला तापवावं लागतं, विरजावं लागतं, घुसळावं लागतं आणि मग आपल्याला लोणी मिळतं. ते खरं दूध असेल तर.
हा एक प्रश्न आहे पुन्हा. आणि ते जर का शुद्ध तर त्याच्यातून आपल्याला लोणी मिळतं. तसं वस्तुतः देहातच आत्मा आहे, तथापि साधना केल्याशिवाय त्या देहापासून आत्मा वेगळा आहे हे लक्षात येत नाही. त्याचं कारण काय झालंय तर मध्ये आहे जीव, जो आत्म्याचाच प्रतिबिंब. पण तो जीव जोपर्यंत देहाच्या मागं फरफटतोय आहे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, मनाच्या इच्छा, देहाच्या इच्छा, बुद्धीच्या इच्छा, त्यात जो पण फरफटतो आहे तोपर्यंत त्याला आत्म्याकडे सापडता येणार नाही. आत्मा त्याला म्हणजे तोपर्यंत तोंड त्यांनी देहाच्या दिशेनं केलाय तोपर्यंत. आणि खऱ्या अर्थाने वैराग्य आलं आणि देहाकडे त्यांनी पाठ फिरवून जर त्याने आत्म्याकडे तोंड करून त्या दिशेनं चालायला लागला तर त्याला आत्माला सापडेल. तसं दुधातून लोणी काढण्यासाठी जशी सगळी प्रक्रिया करावी लागते, तसं देहातून आत्मा जर शोधायचा असला, देहातच आहे पण अलिप्त शोधायचा जर असेल तर साधना करून ध्यानाच्या नामाच्या अंगाने विवेक आणि वैराग्य. विवेक याचा अर्थ आत्मानात्म विवेक. आत्मा कोण, अनात्मा कोण, हे देहबुद्धीच्या पातळीवर असताना आपण प्रत्येक गोष्ट विचार करायला पाहिजे. हे का शाश्वत आहे, हे अशाश्वत आहे. जे जे दिसतं आहे जाणार आहे, नश्वर आहे. मग त्याच्या पाठीमागं किती लागायचं. ठीक आहे, देहाची गरज आहे, जेवायला पाहिजे, कपडा पाहिजे, काय ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पाहिजेत आपल्याला, पण दिवसभर त्याचाच विचार सारखा